Cancer Healer Center, a new beginning. निरानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी दोन्ही अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर. माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सगळ्या हॉस्पिटलना नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. रायगडमध्ये उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या रुग्णाचा मृत्यू. अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस. आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण दगावले. तटकरेंचा आरोप. रुग्णालयाचं खासगीकरण करू नये. बोरिवलीमधील भगवती रुग्णालयाच्या बाहेर संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन. खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल. घरांवरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात तेजू भोसले अजित पवार यांना भेटणार. निवडणूक आयोगाने मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. TV9च्या इंडियन टायगर्स अँड टिग्रेस मोहिमेमधील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतामध्ये परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. Cancer Healer Center, a new beginning.